ते बटन घड्याळाच्या शेजारचं कसा 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 दाबा. आता ही ग्रामीण भाग झाला आपला. कसा 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 घड्याळाच्या शेजारचं बटन आपण दाबावं आणि आम्हाला मतदान करावं. तिथं कसा 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 सांगितलं. लगेच त्यांनी सुरू केलं. आचारसंहितेचा भंग झाला. खरं तर पोलीस खातं, जलसंपदा खातं, ऊर्जा खातं, जी आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याची खाती आहे. अतिशय महत्त्वाचे प्रश्न पाण्याचे जलसंपदाकडे असतात, कायदा सुव्यवस्थेचे आमच्या गृह खात्याकडे असतात, विजेचे ज्याचा उल्लेख हर्षवर्धन पाटील साहेबांनी केला तो देखील आमच्या देवेंद्रजींच्याकडे. आणि त्याकरता आपल्याला आम्ही सगळेजण असे ज्यावेळेस प्रश्न निर्माण होतात, एकनाथरावजी, मी, देवेंद्रजी बसतो आणि त्याच्यातनं मार्ग त्या ठिकाणी काढतो. एक गोष्ट हर्षवर्धन पाटील तुम्हाला आणि सगळ्याच या माझ्या सहकाऱ्यांना सांगायचं आहे, भाजपच्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना सांगायचं आहे की आचारसंहितेचे काही नियम असतात आणि ते नियम पाळावे लागतात. त्याच्यात कालच मला वाटतं डॉक्टर लोकांना इथं भेटायला आलो होतो, नंतर मी जामदारांनाही भेटलो, वकील लोकांना. तिथं बोलत असताना की बाबा तुम्ही उद्याच्या काळामध्ये महायुतीच्या विचाराचा खासदार म्हणून निवडून द्या, उमेदवार निवडून द्या, आम्ही तुम्हाला निधी देऊ. तुम्ही त्या ठिकाणी निवडून देण्याच्या करता त्या मशीनच्या शेजारी जे बटन आहे ते बटन घड्याळाच्या शेजारचं कसा 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 दाबा. आता ही ग्रामीण भाग झाला आपला. कसा कसा कसा. परंतु तेच पुण्यात भाषण असतं तर तुम्ही घड्याळाच्या शेजारचं बटन आपण दाबावं आणि आम्हाला मतदान करावं. तुम्ही मतदार राजा आहात, तुम्ही प्रमुख आहात. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो अधिकार तुम्हाला दिला आहे. त्या अधिकाराचा वापर आम्हाला करा. आम्ही देशाचे पंतप्रधानांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या करता त्या मताचा वापर करू असं सांगितलं असतं. तिथं कचा 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 सांगितलं असतं. लगेच त्यांनी सुरू केलं. आचारसंहितेचा भंग झाला. अरे म्हणलं बाकीचे काही पण सांगतात की आम्ही इतके दर वर्षाला इतके लाख रुपये तुमच्या अकाउंटला टाकणार, आम्ही असं करणार, आम्ही तसं करणार. हे मग आचारसंहितेचा भंग होत नाही का? उद्याच्याला आमदार, खासदार किंवा कुठल्याही निवडणुकीमध्ये गावचा सरपंच निवडणूक का होते? तो सरपंच म्हणत असतो मी गावचा सर्वांगीण विकास करेल, मी गावच्या विकासाला निधी आणेल, त्याकरता मला निवडून द्या. तसं आम्ही म्हणतोय केंद्राचा आणि राज्याचा मोठा निधी आणण्याच्या करता सुनेत्रा पवारांना निवडून द्या. काय आमचं चुकलं? जे आहे ते आहे.